हॅलो, हाय, नमस्ते. गायत्रीज किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते. तर आज एकदम साधी, सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आपण पाहणार आहोत. तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करते काळ्या चण्याची उसळ. तर हे भिजवलेले काळे चणे किंवा हरभरेसुद्धा म्हटलं जातं याला. तर याचे फायदेसुद्धा भरपूर आहेत, ते सुद्धा पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर एक वाटी भरून इथे भिजवलेले हरभरे मी घेतलेले आहेत. रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते आणि हे चांगले भिजलेले आहेत. चला तर पटकन मग याची रेसिपी पाहूयात. पण त्या अगोदर तुम्हाला विनंती आहे, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज गायत्रीज किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर ऑल ऑप्शन येईल, त्यावरती प्रेस करा. त्यामुळे माझ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल आणि मी बनवलेल्या साध्या सोप्या छान छान रेसिपीज तुम्हाला न चुकता पाहायला मिळतील. उसळ बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर चणे शिजवून घ्यायचेत. चणे भिजवलेले असल्यामुळे पटकन शिजले जातात. तर चणे चांगले शिजलेले आहेत. कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये तेल घालायचे आणि साधारण 1 चमचाभर तेल मी घातलेलं आहे. चण्याच्या उसळीबद्दलची माझ्या आयुष्यात घडलेली महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. पण तेल चांगलं तापलेलं आहे, त्यामुळे अगोदर तेलामध्ये घातली मोहरी. 1 चमचाभर मोहरी घातली की अर्धा चमचा जिरे घातले. जिरेसुद्धा छान फुलले की ठेचलेला लसूण घालायचा आहे. थोडासा लसूण लालसर कलर होईपर्यंत परतून घेतला आणि नंतर मग कढीपत्ता घातला. कढीपत्तासुद्धा छान असा तडतडून द्यायचा आहे, म्हणजे याचा स्वाद, याचा फ्लेवर यामध्ये उतरतो आणि एकदम मस्त अशी छान चव लागते उसळीमध्ये. प्लेट भरून चिरलेला कांदा घातलेला आहे आणि कांदा बघा मी कसा चिरला आहे. जास्त बारीक किंवा जास्त असा मोठा मोठा पण नाही, एकदम मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे. आणि उसळ म्हटलं की कांदा हा आलाच. कोणतीही प्रकारची उसळ असू देत, त्यामध्ये कांदा जरासा जास्त घालायचा, म्हणजे खूप छान चव लागते. आणि कांदा पटकन भाजावा यासाठी थोडंसं 1 चिमूटभर यामध्ये मीठ घातलेलं आहे. मीठ घातलं की पटकन कांदा भाजला जातो. चणेसुद्धा चांगले शिजलेले आहेत, एकदम मऊसूत चांगले चणे शिजवून घेतलेत. भिजवलेले हरभरे असतात ना, त्यामध्ये बघा विटामिन, फायबर, प्रोटीन, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे भिजवलेल्या चण्याला ताकदीचा खजाना म्हटलं जातं. कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घेतलेला आहे. आणि अजून एक सांगायचं होतं, थोडेसे रोज चणे जरी भिजवून खाल्ले तरीसुद्धा आपलं वजन नियंत्रणात राहतं, हाडे मजबूत होतात. तर कांदा भाजत आल्यानंतर यामध्ये 1 चमचाभर मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि 1 चमचा घरगुती काळं तिखट म्हणजे घरगुती मसाला घातला आहे. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. थोडीशी हळद घातली आणि हे थोडंसं परतून घ्यायचं. परतून झालेलं आहे व्यवस्थित. त्यामध्ये थोडंसं पाव चमचा हिंग घातलेला आहे. हिंग घातल्यामुळे पण खूप छान असा स्वाद येतो. आणि सगळं चांगलं परतून झालं की यामध्ये शिजवलेले चणे घातले. चणे घातल्यानंतर बघा अजून यामध्ये काही सिक्रेट घालायचं आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. चवीनुसार मीठ घातलं आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं हे. तर मैत्रिणींनो, तुम्ही ही रेसिपी कुठून पाहताय हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा, म्हणजे मला पण समजेल की माझ्या रेसिपीज सध्या कुठपर्यंत पोहोचत आहेत ते. तर हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे आणि थोडंसं चणे शिजवलेलं पाणी होतं ते सुद्धा यामध्ये घालते. पाणी अगदी थोडंसं घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर जरासं हे मिक्स करायचं आहे. आणि मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं की चण्याविषयी जरासं काही सांगायचं आहे तुम्हाला. तर महत्त्वाचं म्हणजे काय, तर असंच माझ्या मनात आलं होतं की रेसिपी चॅनल सुरू करू का नको असं चाललेलं, आणि त्या दिवशी नेमकी मी चण्याची उसळ बनवलेली. तर हे परतून झालं आणि आता अगदी 2 मिनटासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे. तर मनात एक विचार आला की बनवलेलीच आहे उसळ, तर हा व्हिडिओ आपण अपलोड करूया. म्हणून सहज मी आपलं रेसिपी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला आणि माझी ती पहिली रेसिपी होती माझ्या चॅनलवरची आणि खरंच सगळ्यांना खूप आवडली रेसिपी. असंच जरासं थोडंसं मोडकं-तोडकं बोलले होते, तरीसुद्धा सपोर्ट केला सर्वांनी. आणि नंतर मग तिथून माझ्या रेसिपी चॅनलला सुरुवात झाली. आणि त्यानंतर चकुल्या रेसिपीसुद्धा एवढी व्हायरल झाली, सर्वांना खूप आवडली आणि तिथून पुढे मग मला पण एक प्रोत्साहन भेटत गेलं. 2 मिनटं यावरती झाकण ठेवल्यानंतर बघा वाफ किती चांगले आले आणि एकदम मस्त अशी उसळ आपली
झालेले आहे आणि यावरती मी म्हटलं होतं शेवटी सिक्रेट घालायचं आहे, ते म्हणजे कोथिंबीर चिरलेली. मस्त एकदम झणझणीत, चमचमीत आणि साध्या सोप्या पद्धतीने पटकन होणारी बनवलेली उसळ तुम्हाला आवडली का? कमेंटद्वारे नक्की कळवा. तुम्हाला जर आवडत असेल तर वरून थोडंसं यावरती लिंबू पिळा. तर चला तर मग लवकरच भेटते मी तुम्हाला अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, मजेत राहा. धन्यवाद.